नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे वसू आणि भास्कर या दोघांनी अजून एक प्रयत्न केलेला असतो. नंदिनी आणि जीवा या दोघांमध्ये अंतर निर्माण करायचा. पण आता अंतर निर्माण करता करता नंदिनी आणि जीवा दोघेजण पुन्हा एकत्र आलेले असतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता भास्करने जीवावरती पोलीस कंप्लेंट केलेली असते आणि त्याला जेलमध्ये पाठवलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवाने भास्करची धुलाईसुद्धा तशीच केलेली असते. त्यामुळे पोलीस येतात आणि जीवाला अरेस्ट करून घेऊन जातात. ही गोष्ट जेव्हा नंदिनी आणि घरच्या सर्व लोकांना कळते तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. तेव्हा प्रेक्षकांनो, नंदिनीला खरं तर आधी खूपच जास्त जीवाचा राग आलेला असतो. पण जेव्हा इथे काव्या वसू आणि भास्करचं बोलणं ऐकते तेव्हा तिचे गैरसमज दूर झालेले असतात आणि तेव्हा इथे काव्य आणि नंदिनी दोघीजणी एकत्र येत इथे आता जीवाला जेलमधून बाहेर काढतात. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता पार्थ घरी आलेला असतो आणि काव्य त्याची व्यवस्थित काळजी घेत असते. मानिनी काकूंच्या मनातून सुद्धा काव्याबद्दलचा राग थोडाफार कमी झालेला असतो, कारण काव्याने पारसाठी स्वतःच्या हाताची पर्वा केलेली नसते. तेव्हा मानिनी काकूंना कुठेतरी वाटतं की आपण काव्याबद्दल सारासार विचार करायला हवा, फक्त एकाच गोष्टीने विचार करायला नको आणि तो सुद्धा चुकीचा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना इथे आता मानिनी काकू काव्याला म्हणतात की काव्या, हे बघ, मला तुझ्यावरती रागवायचं नाही आहे. फक्त एक गोष्ट मला तुला सांगायची आहे. माझ्या पारचं तुझ्यावरती जेवढं प्रेम आहे ना, मला नाही वाटत की कुठला दुसरा मुलगा तुझ्यावरती इतकं प्रेम करेल. आणि मला खरंच कळत नाही की तुझ्यावरती एवढं प्रेम करणारा तुझा नवरा असताना तुझ्या मनामध्ये तू दुसरी कुणाला जागा दिलीस, हे खरं आहे? आणि जर तसं असेल तर मग पारसाठी तू हे सगळं का केलंस? तेव्हा इथे काव्या म्हणत असते, मानिनी काकू, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे, तुम्हाला जसं वाटतंय तसं खरंच काही नाही आहे. आणि तरी देखील तसं काही होतं तरीसुद्धा आता ते नाही आहे. लग्न झाल्यापासून मी सगळ्या गोष्टी पाठीमागे कधीच सोडून पुढे निघून आले. मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच मोहन झाले. त्या मुलाचं सुद्धा लग्न झाले, त्याचासुद्धा सुखाचा संसार सुरू आहे. त्याच्यामुळे आता त्या गोष्टी माझ्यासाठी खरंच महत्त्वाच्या नाही आहेत. त्या मुलाच्या आयुष्यामध्ये इतकी छान मुलगी आहे ना की तिला फसवायचा कुणी विचारही करू शकणार नाही, मी सुद्धा नाही. आणि तो मुलगा त्या मुलीसाठी लॉयल आहे आणि मी सुद्धा कधीच त्या सगळ्या गोष्टी सोडून पुढे आले. तेव्हा इथे मी पारसाठी जे काही केलं ते मनापासून केले, देखावा म्हणून नाही. मला त्यांच्यासाठी खरं जे सगळं करावं वाटलं, त्यांचा जीव परत आणण्यासाठी मला जर माझा जीव द्यावा लागला असता ना, तरीसुद्धा त्या क्षणी मी दिला असता, अशी ती सिच्युएशन होती. असं आता काव्य जेव्हा मानिनीला म्हणते तेव्हा मानिनीचा विश्वास बसतो की नाही, याचा अर्थ काव्याने जे काही पारसाठी केले ते मनापासून केले. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, ठीक आहे, मग आता गेस्ट रूममध्ये काय करतेस तू? आता तू पारच्या रूममध्ये जा आणि तू तिथेच राहायचं, असं आता मानिनी काकूंनी सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जीवा गेलेला असतो नंदिनीकडून एक संधी घेऊन. तो नंदिनीला म्हणतो की मला फक्त एक संधी हवी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी फक्त एक संधी. मी इथे जाईन आणि भास्कर काकांना मी रिक्वेस्ट करेन आणि तुझा आनंद निवास मी तुला परत मिळवून देईन, फक्त एक संधी मला दे. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, ठीक आहे, दिली तुम्हाला संधी. तुम्हाला एक संधी मी देते, पण जर पुन्हा याच्यामध्ये तुम्ही काही गडबड केलीत ना जीवा, तर मी तुम्हाला सोडून निघून जाईन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता जीवा म्हणतो की नाही, मी सगळं काही नीट करेन. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भास्कर काका यांना भेटायला जीवा कॅफेमध्ये गेलेला असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो की काका, मी तुम्हाला भेटायला ऑफिसमध्ये गेलो होतो, तिथे तुमच्या टीमने मला सांगितलं की तुमची इथे क्लायंटबरोबर मीटिंग आहे, तुम्ही या कॅफेमध्ये येणार आहात हे समजल्यानंतर मी तुम्हाला इथे भेटायला आलो. तेव्हा इथे भास्कर काका म्हणतात, अच्छा, म्हणजे मी इथे येणार आहे हे समजल्यानंतर कुत्र्यासारखी शेपूट हलवत हलवत तू इथे माझ्या मागोमाग आलास का? तेव्हा जीवा म्हणतो, काका तुम्ही असं का बोलताय? तेव्हा भास्कर म्हणतो, तू मला सर म्हणायचं, सर. तेव्हा इथे जीवा म्हणतो, ठीक आहे सर, तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करायला आलो आहे, तुम्ही प्लीज आनंद निवास नंदिनीला परत करा. तुम्हाला हवं ते करायला मी तयार आहे, तुम्ही बोला फक्त मी काय करू.
तेव्हा ते आता कॉफी आपल्या शूजवरती सांडवतात, खाली सांडवतात आणि म्हणतात, हे सगळं पुसून काढ, हे सगळं क्लीन कर. तू काही करायला तयार आहेस ना, मग हे सगळं क्लीन कर. तेव्हा इथे जीवा आता हातामध्ये डस्टर घेऊन खाली लादीसुद्धा पुसतो आणि भास्कर काकांचा बूटसुद्धा पुसून काढतो आणि म्हणतो, आता तुम्ही आनंद निवास द्याल का? तेव्हा इथे भास्कर म्हणतो, बघितलंत ना, हा हे विक्रम देशमुखचा मुलगा माझ्या पायाजवळ बसलाय, कुत्र्यासारखं शेपूट हलवतोय. बघितलंत ना कुठे आणलं त्याला. त्यानंतर प्रेक्षकांनो जीवा म्हणतो, भास्कर काका असं का करताय तुम्ही? सर सांगा ना, का तुम्ही मला फसवलंत? मी काय वाकडं केलं तुमचं? तुमची आणि माझी काय दुश्मनी होती? तेव्हा इथे भास्कर म्हणतो, तुझी आणि माझी नाही रे, पण नंदिनीची आणि माझी आहे ना. नंदिनीला मी समजावलं होतं की माझ्या मुलीला शनयाला पार्थबरोबर लग्न करायचं आहे, तेव्हा तू बाजूला हो आणि पार्थबरोबर शनयाला लग्न करू दे. पण नंदिनी म्हणाली की नाही, काही झालं तरी पार्थचं आणि माझं लग्न होणार. पण शेवटीला काय झालं, नंदिनीचं आणि पार्थचं लग्न झालंच नाही आणि नंदिनीने तुझ्याबरोबर लग्न केलं. मग जर नंदिनीचं आणि त्याचं लग्न होणारच नव्हतं तर मग तिने हट्ट का केला? का शनयाचं आणि पार्थचं लग्न होऊ नाही दिलं? म्हणून म्हणून मला नंदिनीचा राग आहे आणि माझी मुलगी अजून मूव झालेली नाही आहे, ती अजून तिथेच अडकून पडले आणि तुम्ही दोघेजणं छान आता लग्न करून संसारालासुद्धा लागला आहे, आनंदातसुद्धा राहत आहे आणि हे मला मान्य नाही आहे. म्हणून खरं तर तुझ्याकडे माझं काही काम नाही आहे रे. तुझ्याकडे आहे काय तुला बरबाद करायला? तुझी आणि माझी काय दुश्मनी असणार आहे? बापाच्या पैशावरती जगणारा तू एक माकड, चिखलातला किडा, तुला का उद्ध्वस्त करू मी? उद्ध्वस्त केले मी त्या नंदिनीला आणि त्याच्यामध्ये अडकवले तुला. तेव्हा इथे जीवा म्हणतो, का पण नंदिनीला का? का तर तिने शनयाचं लग्न पारदादाबरोबर होऊ दिलं नाही म्हणून. अहो पण नंदिनीचं लग्न ठरलं होतं ना, मग ती का होऊ देईल असं? तुम्ही मला दुसरं सांगा ना, शनयासाठी मी काय करू ते सांगा, म्हणजे तुम्ही आनंद निवास परत द्याल. तेव्हा भास्कर काका म्हणतात की ठीक आहे, एक काम कर, पार्थला जाऊन सांग त्याच्या बायकोला सोड म्हणावं आणि शनयाबरोबर लग्न कर. तेव्हा ते शक्य नाही आहे असं आता जीवा म्हणतो. तेव्हा इथे भास्कर म्हणतो, मग ठीक आहे, अजून एक काम करू शकतोस, तुझ्या बायकोला नंदिनीला इन्व्हेस्टरकडे जायला सांग. तेव्हा इथे जीवाला राग येतो आणि जीवा म्हणतो भास्कर, आणि जीवा आता भास्करला बेदम मारतो, अगदी इतकं मारतो की मरेपर्यंत मारतो. तेव्हा इथे त्याच्याबरोबर जे क्लायंट म्हणून जो माणूस आलेला असतो तो पोलिसांना फोन करतो, पोलिसांना तिथे बोलावून घेतो आणि भास्करला आता मारत असताना पोलीस तिथे पोचतात त्या कॅफेमध्ये, जीवाला पकडतात आणि जीवाला आता अरेस्ट करून घेऊन जातात. तर हाच प्लॅन असतो वसूचा आणि त्याचबरोबर भास्करचा, की आपण काही करून आता जीवाला जेलमध्ये पाठवूया. तेव्हा प्रेक्षकांनो ही गोष्ट आता नंदिनीला कळते. नंदिनी म्हणते, काय जीवांना अरेस्ट केले, पण का? असं काय घडलं? त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी जीवाला भेटायला पोलीस स्टेशनला जाते आणि म्हणते, जीवा हे सगळं काय आहे? तेव्हा जीवा म्हणतो, नंदिनी त्या भास्करवरती विश्वास ठेवू नकोस. तो भास्कर, तू बरोबर बोलत होतीस, तो चांगला माणूस नाही आहे, तो विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाहीच आहे. त्याने मला फसवले नंदिनी, या सगळ्या प्रकरणामध्ये जाणून बुजून मला फसवले. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, पण काय झालं असं काही सांगाल का? तेव्हा तुम्ही काय केलं? तुम्ही का मारलं त्यांना? तुम्हाला मारामारी करायची काय गरज होती का जीवा? का तुम्ही संधी मागितली होती तर मारायला? भास्कर काकांशी बोललं असतं तरी चाललं असतं मला. तेव्हा इथे जीवा म्हणतो, नंदिनी भास्करवरती विश्वास ठेवू नकोस आणि तू त्याच्याबरोबर बोलायला तर अजिबात जाऊ नकोस. त्याचा तुझ्यावरती राग आहे, कारण शनयाला पारदादाबरोबर लग्न करायचं होतं, पण तेव्हा तुझं आणि दादाचं लग्न ठरलं होतं आणि ते लग्न तू होऊ दिलं नाहीस, म्हणून तुझा राग करता येते काका. आणि खरं तर ते तुला फसवायला गेलेत, फक्त त्यांनी मला या सगळ्या प्रकरणामध्ये मुद्दामून अडकवलं. तेव्हा इथे नंदिनी म्हणते, म्हणजे त्यांचा माझ्यावरती या कारणामुळे राग आहे? तेव्हा इथे जीवा म्हणतो, हो नंदिनी, त्यांचा राग आहे तुझ्यावरती, पण त्यांनी मुद्दामून मला अडकवले तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये भांडण लावून द्यायचं म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो इथे नंदिनी म्हणते, म्हणून म्हणाले होते जीवा त्यांच्याबरोबर बिझनेस करू नका, पण तुम्ही माझं ऐकाल तर ना. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता नंदिनी घरी आलेली असते. विक्रम काका सगळेजण त्याला भेटून येत असतात. भास्करने असं का केलं? भास्करला तू का मारलंस? त्यानंतर घरामध्ये सगळ्या गोष्टी आता समजलेल्या असतात की कशा पद्धतीने जीवाला फसवलं, कशा पद्धतीने आता नंदिनीचा आनंद निवास जाणार आहे, हे सगळं समजलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो काव्या म्हणते, पण ताई तुझ्या ओनरने तुला न विचारता ती जागा परस्पर भास्कर काकांना कशी काय विकली गं? तेव्हा नंदिनी म्हणते, तेच तर ना, मला तेच काही कळत नाही आहे. तेव्हा काव्या म्हणते, चल चल आपण जाऊया त्यांची भेट घ्यायला.
तेव्हा काव्य आणि नंदिनी दोघीजणी जागेचे ओनर कारखानीस काका यांना भेटायला जातात। तेव्हा इथे काव्य आणि नंदिनी दोघेजण काकांजवळ बोलत असतात। तेव्हा काका काही बोलायला तयारच नसतात। तेव्हा नंदिनी आता स्वतःची शपथ देते आणि म्हणते, काका प्लीज बोला ना, जे काही खरं आहे ते बोला, मी तुम्हाला काहीच नाही बोलणार। तेव्हा कारखानीस काका म्हणतात की ते लोक माझ्याकडे आले होते, भास्कर आणि त्याचा मित्र कदम, आणि त्यांनी माझ्याकडून जबरदस्तीने प्रॉपर्टीच्या पेपरवरती सह्या घेतल्या। मला आणि माझ्या कुटुंबाला मारण्याची धमकी दिली होती, पैशांच्या बळावरती आणि त्याचबरोबर पिस्तुलाच्या बळावर त्यांनी मला इथे सही करायला सांगितली आणि मी सुद्धा घाबरून ते पेपर साईन केले। तेव्हा काव्याला कळतं की हे सगळं प्रकरण इथून सुरू झाले। जीवा मात्र निमित्त आहे, त्याची खरंच या सगळ्यामध्ये काही चूकच नाही आहे, उलट त्याला ह्याच्यामध्ये फसवलं गेले। तेव्हा इथे काव्य म्हणते, सगळ्यात आधी तर आपल्याला आनंद निवासवरती स्टे आणावा लागेल। जोपर्यंत इथे या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत त्याच्यावरती कुठल्याही पद्धतीचं काम सुरू होणार नाही। तेव्हा नंदिनीला धडा शिकवण्यासाठी आता 15 दिवस नाही तर आता 2 दिवसांमध्ये आता सगळं बांधकाम पाडलं जाईल, असं भास्कर इन्व्हेस्टरला सांगतो। कदमसुद्धा सगळी तयारी करत असतो, पण इथे काव्य आता IASची परीक्षा देत असल्यामुळे ती आता एक काम करते, ती पहिल्यांदा त्या जागेवरती स्टे आणते। कोर्टामध्ये जाऊन ती आपले मुद्दे मांडते आणि त्या जागेवरती स्टे आणते आणि त्याचबरोबर जागेचे ओनरसुद्धा आता काव्य आणि नंदिनीच्या बाजूने असतात। त्या जागेवरती आता स्टे आलेला असतो, जोपर्यंत कोर्टात केस सुरू आहे तोपर्यंत ती जागा पाडली जाणार नाही, अशी नोटीस आता त्या ठिकाणी येऊन आता लावलेली असते। जोपर्यंत केस चालू आहे तोपर्यंत नोटीस तिथे लागणार आणि ती जागा पाडली जाणार नाही, असं आता सांगण्यात आलेलं असतं। आणि तोपर्यंत आनंद निवास हे आता लहान मुलांसाठी, वृद्धांसाठी असल्यामुळे ते चालूसुद्धा ठेवलं जाईल, अशी स्पेशल परवानगी काव्याने आता आणलेली असते। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता निदान नंदिनीच्या डोक्याचं एक टेन्शन गेलेलं असतं की आनंद निवास पाडलं जाणार नाही। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अजून एक महत्त्वाची गोष्ट काव्याला समजलेली असते। काव्याने वसूला आणि इथे आता भास्करला फोनवरती बोलताना ऐकलेलं असतं। तेव्हा काव्य म्हणते की वसू आत्याचा मोबाईल बघायला हवं, त्याच्यामध्ये भास्कर काकांचा नंबर नक्कीच असेल। तेव्हा इथे वसूचा मोबाईल आता काव्य मिळवते आणि त्याच्यामध्ये भास्कर काकांचा नंबर आहे का ते चेक करते। तेव्हा भास्कर काकांचा नंबर आता वसूच्या मोबाईलमध्ये असल्यामुळे या दोघांनी मिळूनच काहीतरी काळाकांड्या केल्यात हे आता काव्याला समजतं। तेव्हा काव्य त्यांच्यावरती नजर ठेवून असते आणि ज्या वेळेला भास्करला भेटायला रम्य आणि वसू जातात तेव्हा इथे काव्य त्यांचा पाठलाग करते आणि नंदिनीला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि म्हणते, चल आता सत्य काय आहे ना ते तुझ्या डोळ्याने बघ, चल। तेव्हा वसूला घेऊन गेल्यानंतर एका कॅफेमध्ये भास्कर काका, वसू आणि रम्या तिघेजण टाळ्या देऊन देऊन हसत असतात आणि कशा पद्धतीने त्या नंदिनीला आणि जीवाला फसवलं, कशा पद्धतीने त्याला जेलमध्ये पाठवलं, या सगळ्या गोष्टी आता बोलल्या जातात। तेव्हा इथे त्यांचा बोलतानाचा व्हिडिओ इथे आता काव्याने आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेला असतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आता मोबाईलमध्ये सगळं बोलणं रेकॉर्ड केल्यानंतर काव्या जाते आणि वसू आत्याला म्हणते की वसू आत्या, अरे वा, इथे आधी पार्थला त्रास दिलात, त्यांना त्रास देऊन झाल्यानंतर आता जीवाला त्रास देत आहे, बरोबर ना? आनंद निवास तुम्हाला काय वाटतं पाडलं जाईल? आनंद निवास पाडलं जाणार नाही, कारण कोर्टाकडून मी ऑर्डर घेऊन आले, स्टे आणले आनंद निवासवरती। जोपर्यंत कोर्टामध्ये केस चालू आहे तोपर्यंत आनंद निवासला कुणीही पाडू शकणार नाही। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, आता कुठे तुम्हाला शिक्षामधून माननी काकूने माफ केलं होतं, पुन्हा तुम्हाला आता शिक्षा भोगायची आहे का? तेव्हा इथे वसू म्हणते, ए काव्या, काय बोलतेस तू? तेव्हा काव्या म्हणते, अजूनही विक्रम काका तुमच्याजवळ नीट बोलत नाही, त्यांना हा व्हिडिओ दाखवल्यानंतर ते तुम्हाला घरातूनच बाहेर काढतील। जीवाला फसवण्यासाठी तुम्ही भास्कर काकांची साथ दिलीत, हे सगळं तुम्ही जे काही बोललायत ना ते या व्हिडिओमध्ये रेकॉर्ड आहे। त्याच्यामुळे आता लवकरात लवकर जीवावरची केस मागे घ्यायची आणि त्यांना सोडायचं, असं आता काव्या म्हणते। नाहीतर हा व्हिडिओ मी जाऊन आता घरी सगळ्यांना दाखवेन आणि मग विक्रम काका तुम्हाला हाताला धरून घरातून बाहेर हकलून देतील। हे तुम्हाला चालणार आहे का? त्याच्यामुळे आता बघा काय करायचं आहे, जीवावरची केस मागे घ्यायची आहे की हा व्हिडिओ दाखवू, ते सुद्धा सगळ्यांना, असं आता काव्य विचारते। तेव्हा वसू घाबरते, वसू म्हणते, हिने तर माझं सगळं बोलणं रेकॉर्ड केले, भास्करला आता मी मदत केली जीवाला फसवण्यासाठी, हे जर सगळ्यांना कळलं तर मला पुन्हा घरातली नोकर व्हावं लागेल। तेव्हा इथे ती भास्करला म्हणते, भास्कर नंतर जे काही बोलायचं आहे ते बोलू, आधी जीवावरची जी केस आहे ना ती मागे घेऊन टाक, जीवाला आधी सोडव।
तेव्हा भास्करचा नाईलाज होतो आणि मग इथे नंदिनी आणि काव्याच्या हुशारीमुळे इथे भास्कर आता पोलीस स्टेशनला फोन करतो आणि जीवावरची केस मागे घेतो. त्यामुळे इथे आता जीवाला सोडलं जातं. त्यानंतर इथे काव्य आणि नंदिनी इथे आता वसूचं चांगलं थोबाड फोडतात आणि भास्करच्या सुद्धा थोबाडीत लगावतात आणि म्हणतात की आता याच व्हिडिओचा वापर करून तुमच्या दोघांना कसं एक्सपोज करतो ते बघाच, असं नंदिनीने सांगितलेलं असतं. त्या दोघांची धुलाई केल्यानंतर काव्य आणि नंदिनी दोघीजणी पोलीस स्टेशनला येतात आणि इथे जीवाला आता मानाने घरी घेऊन जातात, कारण जीवाने हे सगळं नंदिनीसाठी केलेलं असतं हे तिला समजतं.